महाराष्ट्रात ॲपलची फॅक्टरी कुठे होणार या चर्चांना आता ब्रेक लावायला लागणार आहे. कारण ट्रम्प तात्यांचा आदेश भारत आणि पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतर यासाठी ट्रम्प यांनी केलेली मध्यस्थी चर्चेचा विषय बनली होती. पण भारत पाकिस्तान यांच्यातील वादात तिसऱ्या कुणाचीही मध्यस्थी चालणार नसल्याचे भारताने ठणकावलं होतं, ज्यातून भारताने एक प्रकारे अमेरिकेची मध्यस्थी नाकारली होती, ज्याचे परिणाम दिसायला लागलेत असं बोललं जातंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांना भारतात कारखाने उभारू नयेत असं स्पष्टपणे सांगितलंय. कतारमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीत ट्रम्प यांनी कुक यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत ही माहिती दिली. माझं टिम कुक सोबत बोलणं झालं. तो भारतात सर्वत्र कारखाने उभारत आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं की मला भारतात काहीही नकोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. सोबतच ॲपल अमेरिकेत उत्पादन वाढवणार असल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. ॲपल भारतात आपल्या काही प्रोडक्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणार होता, परंतु आता याचं पुढे काय होणार हे पाहावं लागेल. पण ट्रम्प तात्यांनी हा निर्णय का घेतला असेल याचा विचार करायचा झाला तर हा निर्णय अमेरिका फर्स्ट या त्यांच्या धोरणाचा भाग असल्याचा अंदाज आहे. मोठ्या कंपन्यांनी जसं की ॲपलने अमेरिकेतच गुंतवणूक करावी आणि तिथेच जास्त नोकऱ्या निर्माण कराव्यात, हे ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्ट धोरण आहे, ज्या अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. पण यामागे भारत पाकिस्तान संघर्षात विशेषतः काश्मीरच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेची मध्यस्थी नाकारल्याचा परिणाम म्हणजे हा ट्रम्प यांचा निर्णय असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. ॲपल कंपनी भारतात फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या मदतीनं आयफोन तयार करत आहे. यातून भारतात रोजगार सुद्धा उपलब्ध होतोय. पण आता ट्रम्प तात्यांच्या निर्णयामुळे हे रोजगार धोक्यात आले असून यामुळे भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेसमोर सुद्धा एक प्रकारचं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ॲपलचा फोन वापरता का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नीताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.